उत्तर प्रदेश लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाविरोधात महाराष्ट्र बंदचे पडसाद तिवसा शहरात पडले असून तिवसा शहर 100% बंद करण्यात आले। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना या महाविकास आघाडीतील पक्षासोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सुद्धा या आजचे महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होऊन तिवसा शहर बंद केले। जुना नगर पंचायत जवळ वरील पक्षाचे शेकडो कार्यकर्ते एकत्र जमून जोरदार निदर्शने केले। त्यानंतर कार्यकर्त्यांचा समूह पेट्रोल पंप चौकात जाऊन त्या ठिकाणी लखीमपूर घटनेत मारल्या गेलेल्या किसानांना श्रद्धांजली देऊन जोरदार मोदी योगी सरकारचे किसान विरोधी धोरणाविरोधात नारेबाजी करून किसानाला गाडीखाली चेंगरून मारणाऱ्या मंत्री पुत्राची निपक्ष चौकशी करून फाशी देण्याची मागणी केली। या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे वैभव वानखडे, दिलीप काळबांडे, मुकुंद देशमुख, सुरेश मोरघडे, राष्ट्रवादीचे डॉक्टर तवर, भूषण यावले, अजय आमले इत्यादी शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। शेवटी आंदोलनकर्त्यांनी व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त केले आणि राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली। या ठिकाणी जे शेतकऱ्यांच्या अंगावर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी गाडी चालवून ज्या 7 शेतकऱ्यांची हत्या केली त्या निषेधार्थ आज तिवसा तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीच्या घटकांनी या ठिकाणी बंद करून या लोकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या संदर्भात या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या घटनेचा या घटनेमध्ये जे जबाबदार आहे आशिष मिश्रा यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि आपल्या अजय मिश्रा यांचं जे केंद्रीय गृहराज्यमंत्रीपद आहे यांना या मोदी मंत्रिमंडळातून बरखास्त केलं पाहिजे। या संदर्भात दिवसा येथील महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी या ठिकाणी पेट्रोल पंप चौकात येऊन या घटनेचा निषेध केलेला आहे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं आमचं सर्व महाविकास आघाडीच्या वतीने। विदर्भ न्यूज ब्युरो, तिवसा।